फक्त आणि फक्त एक महिना मी जे सांगते ते तुम्ही फॉलो करून बघा. आज तुमचं पोट या टेप न मोजा आणि महिन्यानं तुमचं पोट या टेप न मोजा. किंवा तुम्ही जर पॅन्ट घालत असाल तर आज तुम्ही बघा तुम्हाला किती पॅन्ट लूज होतीये आणि नंतर महिन्यानं बघा तुम्हाला पॅन्ट किती लूज होतीये. किंवा तुमची मोजण्याची कोणतीही टेक्निक असेल ती करून बघा. किंवा तुम्हाला पोटामध्ये हलकं वाटतंय का बघा आणि कमेंट करून तुम्हीच मला महिन्याने सांगाल की हो ताई मला हलकं वाटतंय किंवा हो ताई मला छान वाटतंय, मला कपडे पॅक होत नाहीयेत, लूज होत आहेत. तर पोटाची चरबी कमी करण्यासाठी आज मी तुम्हाला खूप महत्वाच्या इम्पॉर्टंट टिप्स देणार आहे. जशी की मी माझ्या पोटाची चरबी कमी केली, माझं सी सेक्शन सीझर झालेलं असूनही मी माझ्या पोटाची चरबी कशी कमी केली ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कोणतंही स्ट्रिक्ट डाएट नाही किंवा कोणतीही हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज मी कधी केलेली नाहीये. नॉर्मल जसं बाकीच्यांच्या किंवा जुन्या लोकांमध्ये केलं जातं या सगळ्या गोष्टी मी फॉलो केलेल्या आहेत. आपण म्हणू शकतो आजीबाईचा नुसका, अशाच गोष्टी मी काही फॉलो केलेल्या आहेत. त्या मी गोष्टी तुम्हाला आज शेअर करणार आहे. त्याआधी शेंगदाण्याचा लाडू खायचा का, एक ग्लास दूध पिलं तर चालतं का, कॉफीमध्ये थोडीशी शुगर टाकली तर चालते का, किंवा इडली डोसा नाश्त्याला खाल्ला तर चालतो का, अशा तुमच्या कमेंट्स येत असतात, त्याच्यावरही मी उत्तर देणार आहे. त्याआधी नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय. तर मी माझं 6 महिन्यामध्ये 15 ते 16 किलो वजन कमी केलेलं आहे. व जर तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही आपले ओल्डेस्ट व्हिडिओ जाऊन बघा, ज्याच्यामध्ये मी दिसते केवढी होते आणि तिथूनच मी सुरुवात केली होती वेट लॉस जर्नीला आणि मी माझं वजनही कमी केलं आणि पोटाची चरबी सुद्धा कमी केली. तर तेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की गोडशी कमेंट करा आणि आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सर्वात आधी आपण नॉर्मली आपण घर कितीही स्वच्छ, 1 लाखाचं घर नसतं, लाखाचं घर असू दे नाहीतर करोडाचं घर असू दे, ते घर रोज झाडावंच लागतं. बरोबर आहे. ते घर रोज झाडावंच लागतं. का बरं? कितीही पॅक एकदम स्टँडर्ड एरियामध्ये असतो तरी कचरा होतोच ना त्याच्यामध्ये. तसं आपलं शरीरही असं आहे की तुम्ही कुठलाही सोन्याचा घास खा, कितीही महागडं पाणी प्या, कितीही महागडं जेवण खा, कितीही स्टँडर्ड क्वालिटीचं खा, तुमच्या पोटामध्ये कचरा होणार, तुमच्या शरीरामध्ये कचरा होणार. हा कचरा बाहेर काढायचा असेल तर बॉडी डिटॉक्सिफिकेशनची गरज आहे. ऑलरेडी किडन्या, आपलं शरीरावर जे पोर्स असतात, घाम ज्याच्यातून बाहेर येतो, ह्या गोष्टी, आपली आतडी हे काम करत असतात. पण जेव्हा एक्स्ट्रा फॅट किंवा एक्स्ट्रा आपल्या शरीरामध्ये घाण व्हायला लागते, कचरा व्हायला लागतो, तो बाहेर काढण्याची गरज असते. पोटामध्ये गॅस होतो आणि ह्या गोष्टी सगळ्या होऊ नयेत म्हणून बॉडी डिटॉक्सिफिकेशनची गरज असते किंवा बॉडी क्लीन करण्याची गरज असते. आता ही बॉडी क्लीन कशी करायची? तर डिटॉक्स वॉटर किंवा हर्बल टी. डिटॉक्स वॉटर आणि हर्बल टी यामध्ये पण फरक आहे. ज्याला उष्णतेचा वगैरे त्रास होतो, पित्ताचा त्रास होतो, अजून काही चेहऱ्यावर पिंपल वगैरे येतात, त्यांनी डिटॉक्स वॉटर घेतलं तरी चालतं. आणि मी जसं की मला ना पित्ताचा त्रास आहे ना मला उष्णतेचा त्रास आहे, तर मी नॉर्मली 90% मी हर्बल टीज घेते. कधीतरी मी डिटॉक्स वॉटर घेते ज्या वेळेला की उन्हाळा असतो. तर आता हर्बल टी आणि डिटॉक्स वॉटर याच्यातला अगदी सिंपल किंवा साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर आपण जे मसाल्यांपासून जे आपण शरीरासाठी चांगले असणार, जशी दालचिनी शरीराला रक्तातली साखर पातळ होण्यासाठी किंवा साखर नियंत्रणामध्ये पातळ नाही, साखर नियंत्रणामध्ये राहण्यासाठी दालचिनी मदत करते. पचनासाठी जिरे ओवा मदत करतं किंवा कच्ची बडीशेप मदत करते. हे जे मसाले असतात ना, याच्यातून जो आपण त्याचं जे पाणी पितो त्याला म्हणायचं हर्बल टी. आणि डिटॉक्स वॉटर म्हणजे काय? ज्या आपण भाज्या आपण रात्रभर पाण्यामध्ये ठेवून, जसे काकडी गाजर वगैरे रात्रभर, पुदिना आहे, कोथिंबीर आहे, आपली बीट आहे किंवा हे सुद्धा पितात बरं का, भेंडीचं पाणी सुद्धा. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ते झालं डिटॉक्स वॉटर. ह्यानं काही पित्त वगैरे होत नाही, अजिबात काय होत नाही ह्यानं. म्हणजे मी पण घेतलेलं, ऍक्च्युली मला पित्ताचा त्रास नाहीये. ज्याला होत असेल त्यांना कमेंट करून सांगा की डिटॉक्स वॉटरनं पण पित्त होतं का, पण नाही होत. तर मग याच्यामुळे आपल्या शरीरातला कचरा बाहेर पडतो, त्यामुळे बॉडी डिटॉक्सिफिकेशनची गरज आहे. आता जे सुरुवातीला प्रश्न होते शेंगदाण्याचे लाडू, दूध वगैरे, आपण काय म्हणतो कुठलीही गोष्ट आपण सोडायची नाही. कुठलीच गोष्ट कशासाठी सोडायची नाही? सगळं खाऊन पिऊन, दूध तर पिलं पाहिजे. पहिली लोक तर तांब्या तांब्या दूध प्यायची. आता आपण एवढं पित नाही, पण ग्लासभर दूध आपल्याकडे आपण नॉर्मली असतं दूध, त्याच्यामध्ये आपल्या वाट्यावर
जेवढं येतं तेवढं. आपण आता शहरामध्ये तर विकत आणतो बघा दूध, त्या दुधाला काही गावासारखी चव नसते, पण जे आपण ग्लास, 1.5 ग्लास काय, अर्धा ग्लास काय पितो ते प्यायला काही हरकत नसते. फक्त साखरेचं प्रमाण कमी करायचं, 0 नसेल जमत तरी कमी करायचं. बाकी शेंगदाण्याचा लाडू खायचा आहे ना, खायचा आहे, पण प्रमाणामध्ये. घेतले 4-5 खाल्लेत, आता ज्याचं वजन वाढतंय ना त्याच्यासाठी, ज्याच्या पोटाची चरबी वाढली ना त्याच्यासाठी, ज्याच्या शरीरावर काही परिणाम होत नाही, त्यानं 4 लाडू खाल्ले त्याला काही फरक पडत नाही, पण ज्याला खरंच शरीरावर त्याच्या वाईट परिणाम होतोय त्यानं नाश्त्यामध्ये 1 लाडू, 1 ग्लासभर दूध घेतलं तरी चालतं. इडली, डोसा नाश्त्याला खायचा का? सगळं खायचं नाश्त्याला, असं काही नाही. बाहेरचं नाही, घरात बनवलेलं सगळं, अगदी वडा सांबर सुद्धा मी बनवून खाते, त्याच्याबरोबर पावही खाते, पण असं नाही की रोजच खाते. खाते, खायचं पण लिमिटमध्ये, चावून चावून खायचं, पोट भरेपर्यंत खायचं, गळ्यापर्यंत खायचं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, 2 खाण्यामध्ये किती गॅप पाहिजे. म्हणजे सकाळचा नाश्ता केला तर दुपारच्या जेवणामध्ये, आणि दुपारचं जेवण केलं तर संध्याकाळच्या स्नॅकमध्ये, स्नॅक नंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये किती तासांचा गॅप पाहिजे. आता नॉर्मली एक बेस्ट माझं रुटीन तुम्हाला सांगते त्याच्यावरून, तर 4 तासाचा गॅप पाहिजे. नॉर्मली 4 तासाचा गॅप लागतो. म्हणजे सकाळी 9:30ला नाश्ता केला तर 1:30ला जेवण, 5:30-5:30 वाजता स्नॅक, आणि संध्याकाळी आपलं जेवण 7च्या आत झालं पाहिजे, कारण हलकं स्नॅक घेतलेलं असतं. 7च्या आत नसेल होत तरी ऍटलिस्ट 9च्या आत तरी व्हावं. महत्वाचं म्हणजे सगळ्यात परफेक्ट टायमिंग माझा सूट तुम्हाला सांगते, सकाळी 9:30, दुपारी 1:30, 5:30 आणि 8:30ला आमचं जेवण असतं. आता संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर लगेच कधीही झोपायचं नसतं. 2 ते 3 तासांचा गॅप आपल्या झोपण्यामध्ये आणि लास्ट जेवणामध्ये, लास्ट मील मध्ये पाहिजे. झोप 8 तासांची रिक्वायर्ड आहे. ऍटलिस्ट 7 तासांची विदाउट डिस्टर्बन्स झोप झाली, पोट कमी होतं. स्ट्रेस अजिबात नाही घेतला, पोट कमी होतं. तुम्हाला ह्या गोष्टी ऐकायला साध्या सोप्या वाटत असतील, पण याच गोष्टींमुळे वेट कमी होतं आणि याच गोष्टींमुळे पोटाची चरबी कमी होते. आता सगळ्यात महत्वाचं, रात्रीचं जे जेवण आपण लास्ट टाइम आपलं खाऊन पूर्ण होतं. आता सपोज मी 8:30 वाजता जेवायला बसली आणि 9 वाजता माझं जेवण कम्प्लीट झालंय, तर त्या 9 वाजेपासून सकाळच्या 9 वाजेपर्यंत कोणतंही अन्न पोटामध्ये मी घालत नाही. अन्न म्हणजे अन्न, डिटॉक्स वॉटर, हर्बल टी, पाणी नाही. अन्न म्हणजे नाश्ता. माझा पहिला नाश्ता असतो तो 9:30ला असतो, म्हणजे बरोबर 12 तासाची जी विंडो आहे ती माझी बंद असते, म्हणजे त्यावेळेला मी काहीच खात नाही. इटिंग विंडो ओपन माझी होती 9:30 वाजता. आता खूप जणांना रात्रीची जागायची सवय असते, रात्रीचं जागलं की भूक लागते, आणि महत्वाचं म्हणजे झोप कमी होते आणि स्ट्रेस येतो. झोप चांगली नाही झाली की वजन वाढतं, अंगावर सूज येते, डोळे सुजतात, गाल सुजतात, पोटावरची चरबी वाढते, पोटामध्ये गॅस होतो, पोट फुगीर होतं. यासाठी झोप खूप महत्वाची आहे. त्यामुळं 7 ते 8 तासाची विदाउट डिस्टर्बन्स, म्हणजे रात्रीचं भरपूर नाही पाणी प्यायचं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवताना पाणी पिण्याची सवय. जेवताना ज्याला पाणी पिण्याची सवय असते ना त्याचं वजन हमखास वाढतं, आणि त्याला कितीही कमी खा, कितीही काकड्या खा, कितीही गाजर खा, दिवसभर ताक पीत बसा, त्याचं वजन वाढणारच. जेवताना अजिबात सुद्धा स्वतःला पाणी पिण्याची सवय लावायची नाही. हा, एखादा ठसका लागला, घुटभर पाणी पिलं तिथपर्यंत ठीक आहे, पण जेवत जेवत अजिबात पाणी प्यायचं नाही. पाणी प्यायचंय ना, एक तर जेवणाच्या अर्धा तास किंवा जेवणाच्या अर्ध्या तासानंतर, किंवा दोन्ही टाइमिंगला. मी जेवणाच्या अर्ध्या तासा आधी पण पिते आणि जेवणाच्या अर्ध्या तासानंतर पण पिते, कारण शरीराला जेवढी पाण्याची गरज आहे ती झाली पाहिजे पूर्ण. पण नाश्ता करत करत, जेवण करत करत अजिबात सुद्धा पाणी प्यायचं नाही. आता सगळ्यात महत्वाचं, ऍटलिस्ट आपण जेव्हा वजन कमी करतोय त्या 5-6 महिन्यामध्ये तरी ग्रीन टी ऍज, आपण असं म्हणू शकतो की पूर्णपणे कोणतीही गोष्ट वजन कमी करत नाही. आपला योग्य आहार सुद्धा महत्वाचा असतो. तर ग्रीन टी, आता मला माहित नाही, मी सगळंच व्यवस्थित फॉलो करते, पण ग्रीन टीनं सुद्धा मला खूप फायदा झालेला आहे. आणि काही दुसरं पिण्यापेक्षा, चहा पिण्यापेक्षा दुपारच्या जेवणानंतर मी जो एक ग्रीन टी घेते, त्या ग्रीन टीनं मला थोडंसं हलकं वाटतं, कारण मेटाबॉलिझम आपला फास्ट होतो, बरोबर आहे, ग्रीन टीमुळं. आणि ग्रीन टी असो, ब्लॅक कॉफी असो, ब्लॅक टी असो, हे लिमिटमध्ये घ्यायचं. दिवसाला 2 ते 3 कप चालतात, पण कधीच घ्यायचे नाही. मी कधीच असं केलेलं नाहीये. मी ग्रीन टी जरी घेतला ना, वेट लॉस पावडर जरी असले ना, आलटून पलटून घेते. किंवा वेट लॉस पावडर घेतली तर मी हर्बल टी घेत नाही, हर्बल टी घेतलं तर वेट लॉस, सगळं एकदम नाही घ्यायचं, शरीराला त्रास नाही झाला पाहिजे. आता संध्याकाळची ग्रीन टी ऍक्च्युली घेत नाही, फक्त मी आपल्या 32 बार जे सर आहेत त्यांची ग्रीन टी मी झोपताना घेते, कारण त्याच्यामध्ये कॅमोमाईल फ्लेवर आहे. पण दुपारी 1 ते 2
सॉरी दिवसभरामध्ये 1 ते 2 ग्रीन टी शिवाय अजिबात जास्त ग्रीन टी घ्यायचा नाही. ब्लॅक कॉफीची शरीराला 1 कपाशिवाय जास्त सवय लावायची नाही. शरीराला ना कुठलीही सवय अशी लावायची नाही की बाबा ह्यानं वजन कमी करतोय ना, मग आता मी हेच खात राहणार. काकडी टोमॅटोनं वजन कमी होते ना, मग मी तेवढंच खात राहणार, असं नाही करायचं. प्रोटीन सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. प्रत्येक ताटामध्ये, प्रत्येक प्लेटमध्ये, दुपारचं जेवण असो, सकाळचा नाश्ता असो, संध्याकाळचं जेवण, थोडं तरी प्रोटीन आपल्या ताटामध्ये पाहिजे. प्रोटीन पचवायला गरज लागते, ऊर्जा जाते, आपल्या चरबीतून ती जाते. तेव्हा आपली चरबी जळली पाहिजे, आपली चरबी मेल्ट झाली पाहिजे. वजन कमी करायला कधीही सुरुवात झाली ना, तर वरून होते चेहऱ्यापासून आपलं वजन खाली कमी होत जातं आणि सगळ्यात उशीर लागतो ते पोट कमी व्हायला. पण या गोष्टी जर सगळ्या फॉलो केल्या ना, तर पोट सुद्धा पटकन कमी होतं. तुम्ही माझं बघितलेलं, तुम्ही स्क्रीनवर फोटो सुद्धा बघितले असतील की माझं वजन, माझं पोट, माझा कमरेचा घेर, माझं शरीर केवढं मोठं होतं. ते शरीर मी बारीक केलेलं आहे असंच छोट्या छोट्या गोष्टींनी. आणि हे खायचं का, ते खायचं का, नाही, सगळं खायचं, थोडं थोडं खायचं. खीर खायची, खीर खायची, अर्धा वाटी खायची, 2 घास खायची. इच्छा तृप्त करून घ्यायची, कारण आयुष्य एकदाच आपल्याला मिळालेलं आहे. आणि कुणाला नको म्हणायचं नाही. पाहुण्यारावळ्यांनी खायला दिला, बर्फीचा तुकडा घातला, सगळं खायचं. आपल्याला बॅलन्स करता आलं पाहिजे. खाल्लं म्हणजे एका दिवशी गोड खाल्ले, 2 वडापाव, 1 तास एक्स्ट्रा चालायचं. खायचं इच्छा मारायची नाही. ज्याला इच्छा मारता येते ना त्यांना ठीक आहे, पण ज्याला इच्छा मारता येत नाही त्यांना अजिबात सुद्धा कंट्रोल करण्याची किंवा अजिबात सुद्धा मन मारण्याची गरज नाही, कारण आयुष्य एकदाच मिळतं. माझं असं म्हणणं असतं की आपल्याला जे आवडतंय ते खावं, बाहेरचं सोडून. बाकी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. यातल्या कोणत्या कोणत्या टिप्स तुम्ही आधीपासून फॉलो करताय किंवा कोणत्या टिप्स आधीपासून फॉलो करत नव्हता हे कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमच्या कमेंटवरच मी व्हिडिओ बनवत असते. कमेंट्स मी दरवेळेस लिहून घेते आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवत असते. त्यामुळे तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं, कारण कमेंटमुळे छान वाटतं जरा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.